नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व बालमृत्यूविषयी आमदार आमशा पाडवी विधान परिषद निरंतर मुद्दे उपस्थित करीत आहे। तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिले जाणारे प्रतिजैविक औषधांमध्ये अँटीबायोटिकमध्ये चक्क अळी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला आहे। खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविक औषधांमध्ये अँटीबायोटिक औषधांमुळे अळी निघत असल्याची माहिती मिळताच आमदार आमशा पाडवी यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन सदर औषधींची पाहणी केली। त्यात 21 डिसेंबर रोजी आलेल्या औषधींच्या साठ्यातील बॅच क्रमांक G425045 एल्फेन ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सिरपमध्ये अळी असल्याचं निदर्शनास आलं। 21 डिसेंबर रोजी आलेल्या या औषधांच्या 200 बॉटल साठ्यांपैकी 42 बॉटल वाटप न करता विभक्त करून ठेवण्यात आली। आमदार आमशा पाडवी यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश वसावे यांना सदर प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सांगितले। आमदार पाडवी स्वतः याविषयी उच्च स्तरावर तक्रार करणार असल्याचे सांगितले। प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख तथा माजी उपसरपंच ललित जाट, ग्रामपंचायत सदस्य शोहेब तेली, शिवसेना कार्यकर्ता रवी पाडवी, संतोष पवार आदी उपस्थित होते। दवाखान्यात व्हिजिट केली असताना जे लहान मुलांना जे खोकल्याचे जे औषध दिलं गेलं त्या दवाखान्यामध्ये हा औषध आहे। हा लहान मुलांना जेव्हा खोकला असतो त्याच्यासाठी देण्यासाठी आहे। इथे आमच्या शोहेब तेली म्हणून आहे, त्यांच्या मुलासाठी 6 तारखेला दवाखान्यामध्ये आले आणि त्या दवाखान्यामध्ये त्यांना हे औषध दिली गेली आणि जेव्हा औषध दिली असताना त्याने बघितल्यानंतर त्याच्यामध्ये ओढी आहे, ते दवा खराब आहे। आणि जेव्हा इथे या दवाखान्यामध्ये येऊ नये, खापरच्या दवाखान्यामध्ये जेव्हा येऊ नये, त्या सामनेवाला व्यक्तीने तक्रार केली या बोटलमध्ये हा ओढ्या निघता आहे, हे खराब आहे, हे द्यायचे नाही। इथला जो कर्मचारी आहे किंवा जे डॉक्टर आहे त्यांना जेव्हा विचारलं तर हे असं दावा भरून येतो, आमची काही जबाबदारी नाही।